नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे एक प्रवास आणि त्या प्रवासात आपण सतत काहीतरी शोधत असतो. सुख, शांती, समाधान. पण खरा प्रश्न असा आहे की हे सर्व मिळवण्यासाठी आपण योग्य ठिकाणी शोध घेतो का? तीर्थयात्रा करावी का? अनेक ठिकाणी फिरावे का? की गुरुचरणी सर्व तीर्थांचा वास असतो? आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 15 समजून घेणार आहोत, जो आपल्याला सांगतो की गुरुसेवा आणि गुरुचरणी श्रद्धा ठेवली तर सर्व तीर्थांचे फळ आपोआप मिळते. चला तर मग अध्याय 15च्या भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण मागील अध्यायामध्ये पाहिले की श्री गुरु म्हणजेच नृसिंह सरस्वती यांनी सायनदेवाचा मृत्यू टाळला व त्याचा उद्धार केला व ते पुढे वैजनाथ क्षेत्री आले. वैजनाथ क्षेत्री श्री गुरु म्हणजेच नृसिंह सरस्वती यांचा महिमा प्रगट झाला. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आणि भजनासाठी येऊ लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास लोक येऊ लागले. त्यात चांगले, वाईट, धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते. सारे शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहू लागले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले. सर्व तीर्थ करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला सर्व तीर्थयात्रा घडतात. गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेदांमध्ये आणि शास्त्रातही सांगितले आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी तुम्ही राहू नये. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे. हेही शास्त्रामध्ये आणि वेदांमध्ये सांगितले आहे. असे सांगून श्री गुरु यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांचे आणि नद्यांची महती सविस्तर आपल्या सर्व शिष्यांना समजून सांगितली. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्मांचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग तुम्ही आमच्याजवळ यावे. बहुधान्य नाम सोबत आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ व तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे. असा सर्व शिष्यांना गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले व म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून आपल्या यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले व नंतर नृसिंह सरस्वती म्हणजे आपले श्री गुरु वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्रातील 15व्या अध्यायाचा भावार्थ पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, जीवनात आपण अनेकदा थकतो, हारतो, तुटतो, कधी परिस्थितीसमोर, कधी लोकांसमोर तर कधी स्वतःसमोरही. पण लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात गुरुचरणी श्रद्धा आहे तो कधीच खऱ्या अर्थाने एकटा नसतो. तीर्थ शोधत फिरण्यापेक्षा जर आपण आपल्या मनात गुरूंचे स्थान निर्माण केले तर प्रत्येक श्वास तीर्थमय होईल, प्रत्येक संकट प्रसाद बनेल आणि प्रत्येक अडचण ही उन्नतीची पायरी बनेल. अध्याय 15 आपल्याला शिकवतो, बाहेर धावण्यापेक्षा आत वळा, शंका सोडा आणि श्रद्धा धरा, अहंकार सोडा आणि सेवा स्वीकारा. कारण गुरुचरणी टेकलेलं मस्तक कधीच खाली पडत नाही, ते नेहमी उंच 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 आणि उंचच उठते. जर तुम्हाला ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर आमच्या चॅनलवरील श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही संपूर्ण प्लेलिस्ट नक्की पहा. पुढील अध्यायांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपला पाठिंबाच आमची खरी शक्ती आहे. आपली साथ असेल तर ही भक्तीची वाटचाल अखंड सुरू राहील. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.